नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. आघाडी महायुतीला तगडं आव्हान. परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. मनसेचे 2 उमेदवार जाहीर. राज ठाकरे यांनी केली राजू पाटील आणि अविनाश जाधवांच्या नावांची घोषणा. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची तारीख ठरली. काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्नीथलांनी दिली महत्त्वाची माहिती. आणि पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यावधीची रोकड. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यात आघाडी महायुतीला तगडं आव्हान देताना काल परिवर्तन महाशक्ती आघाडीने 10 जागांसाठी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यातील 4 जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, 2 जागा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला, 1 जागा महाराष्ट्र राज्य समिती तर 1 जागा स्वतंत्र भारत पक्षाला देण्यात आली आहे. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही 2 जागा देण्यात आल्या आहेत. मात्र या जागांसाठी अद्याप नावांची घोषणा झालेली नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ठाकरे यांनी मनसेच्या 2 उमेदवारांची नावे जाहीर केली असून कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला उशीर होत असून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार खेचाखेची सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मध्यस्थी करत चर्चेला पुन्हा सुरुवात केली असून मुंबईत आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर केली जाईल असे चेन्नीथला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचं भरारी पथक विविध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करतंय. त्यात पुणे सातारा रस्त्यावर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका खासगी वाहनात कोट्यावधीची रोकड सापडल्यानं खळबळ उडाली आहे. ही रक्कम सांगोला इथं नेण्यात येत असून सत्ताधारी आमदार शहाजीबापू पाटील यांचं नाव या प्रकरणी समोर येत आहे. मात्र त्यांनी एक गाडी आणि रकमेशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलंय. विधानसभा निवडणुकांसाठीची अधिसूचना आज मंगळवारी जाहीर होत असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी दिली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. उमेदवार उभे करण्यासाठी कोणत्या मतदारसंघाची निवड करावी आणि कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभा न करता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा याचा आराखडा मनोज जरांगे तयार करतायत. या कामात त्यांना त्रास होऊ नये, त्यांना मतदारसंघाचा व्यवस्थित अभ्यास करता यावा यासाठी येणाऱ्या 24 तारखेपर्यंत भेटीसाठी कोणीही अंतरवाली सराटीत येऊ नका असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. सगळ्यांना जय शिवराय. आजपासून 24 तारखेपर्यंत अंतरवालीत कोणीच येऊ नका. म्हणजे सामान्य बांधव पण, भावी आमदार पण, इच्छुक
कोणीच प्लीज येऊ नका. आम्हाला जरा मतदारसंघ कोणचे निवडायचे, लढायचे यासाठी ठरवायचे. SC ST साठी आणि जिथं आपण ओपनमध्ये लढणार नाहीत राज्यात तिथले निवेदन करायचे की कोणाला पाठिंबा द्यायचा आहे की पाडायचे आहेत का काय करायचे यासाठी वेळ पाहिजे. इथं सारखे सुरू आहेत. आता 3 वाजत आलेत मला वाटतं 2:30-3 तरी माणसं सारखे फोटो काढायचं हे करायचं. मग निवेदन करायचं कधी? आम्हाला निवेदन करायला खूप अडचणी व्हायला लागल्या. एकाही बांधवाने 2-4 दिवस इकडे येऊ नका. ही सगळ्यांना हात जोडून विनंती. या राज्यातले कोणते मतदारसंघ लढवायचे आणि कुठं लढवायचे नाही हे ठरवण्यासाठी आम्हाला मोकळा वेळ पाहिजे. 2-4 दिवस इकडे येऊ नका. इकडं सारखी गर्दी झाली आणि या गर्दीमुळे फोटोच्या नादात आमचा आजचाही दिवस 21 तारीख आहे. आजचा दिवस पूर्ण वाया गेला. त्यामुळे सगळ्यात हात जोडून विनंती बाबा इकडं सध्या कुणी 2-4 दिवस येऊ देऊ नका. कारण आम्हाला निवेदन करू द्या. हे राज्यातले या मतदारसंघावरती उभा करायचे आणि हा उमेदवार आहे या 2 गोष्टी करायच्या. SC STच्या राखीव जागाबद्दलही निर्णय करायचा आहे आणि जिथं महाराष्ट्रात मराठा समाजाचे किंवा सगळ्या जाती धर्माचे उमेदवार आपल्याला उभे करायचे नाहीत तिथलं सुद्धा आपल्याला एक आढावा घ्यायचा आहे की तिथं कोण निवडून येऊ शकते आणि मराठ्यांनी मतदान एखाद्या उमेदवाराला दिल्यावर ते निवडून येईल का त्यालाच मराठ्यांचं मतदान द्यायचं. यासाठी आम्हाला पूर्ण आराखडा तयार करायचा. तुम्ही बांधव इकडे आल्यामुळं सध्या ही चुकत नाहीये ती इकडे आल्यामुळं आम्हाला काही काम करता येत नाही आणि मग प्रत्येकाचे 2-2 मिनिटं फोटो जरी म्हणलं तरी 2000 लोक यायला लागले आणि दिवसाचा मग हे 24 घंटे पुरणार कशी? आम्हाला निवेदनासाठी हे 4 दिवस तर मोकळं ठेवाच पण हे 35 दिवस आमच्याकडे आता जास्त चक्रात मारू नका. हे 30-35 दिवस निवड हे 5 वर्षे शान वाढवणारी 30-35 दिवसाच्या राजकीय निवडणुकीच्या काळात सगळ्यांनी शक्यतो आपण आपल्या गावातच थांबा ही सगळ्याला विनंती आहे. धन्यवाद. काय वय गेलं. युवक कार्यकर्त्यांनो, आपला गाव आपला बूथ सक्षमपणे सांभाळा. विजय आपलाच असला तरी लढाई मोठी असल्याने कुणीही गाफील राहू नये असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत केलेले आहे. अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित महाविकास युवा आघाडी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याला खासदार बळवंत वानखडे यांच्यासह आघाडीतील पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय केलं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी? आत्ताचे जे मुख्यमंत्री आहे उद्धव साहेब का मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? अरे का नाही व्हायला पाहिजे? हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव जर मुख्यमंत्री झाले, जैनं तुम्हाला पोटा पानाले लावलं राजे हो, जैनं तुम्हाला एक विचारधारा दिली, त्याचं लेकरू जर मुख्यमंत्री झालं आणि तुम्हाला सहन नाही झालं तर मग तुम्हाला काय सहन होणार आहे? मग तुम्ही आणि तुमचं लेकरू असंच ना. ज्यांनी मी राजकारण खूप जवळून पाहिलंय. मला माहिती आहे एक काळ शिवसेनेचा असा होता की यंग पोरं त्या ठिकाणी निवडून आली आणि फक्त बाळासाहेबांच्या नावाने निवडून आली. जी शिवसेना निर्माण झाली ती बाळासाहेबांच्या नावावर निर्माण झाली आणि ज्या लोकांनी धोका दिला आणि बाप चोरला त्याला बाळासाहेबांची ती विचारधारा आणि त्यांची आत्मा आणि या महाराष्ट्राची आत्मा माफ करा. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात काल कोल्हापुरात राज्यव्यापी निर्धार परिषद पार पडली असून या निर्धार परिषदेला खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांच्यासह महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि 12 जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत एल्गार पुकारलाय. समरजित घाटगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं नसल्याची टीका केली आहे. अजून देखील शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचं वातावरण दिसतंय. आज मेळावा देखील मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून या शक्तीपीठ महामार्गाबद्दल सगळ्यांनी या जिल्ह्यांनी आंदोलन उभा केले. त्याची पहिली ठेंगी कागल तालुक्यातून सुरू झाली आणि याच्याबद्दल मागच्या वेळीही मुख्यमंत्री महोदयांना आपण सगळ्यांनी विनंती केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी जो आश्वासन दिला होता पण अजूनही त्याची अधिसूचना रद्द व्हायची अधिसूचना नाही आल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि या निमित्ताने मला सरकारला परत सांगायचं आहे की हे ऑर्डर आले नाही तर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि हा रोष सरकारला सामोरे जावं लागेल आणि कुठलीही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन होऊ नये याची दक्षता सरकारने घेऊन
तातडीने हे महामार्ग हे शक्तीपीठ रद्द व्हायला पाहिजे, त्याची ऑर्डर आली पाहिजे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे. काल यात्रेच्या मुख्य दिवशी खेलोबा वाघमोडे फरांडे महाराज यांची भाकणूक झाली. तसेच फरांडे बाबांचे पट्टणकोडीतील हेडाम नृत्य सुद्धा पार पडले. भंडाऱ्याची उधळण करत यात्रेला सुरुवात झाली असून 9 दिवस पावसाचे कावड फिरेल, पाऊस काळ चांगला राहील, धारण चढती राहील, महागाई वाढेल, राजकारणात उलतापालत होऊन भगवा फडकेल, भारताची समान नागरी कायद्यात आणि महासत्ताकडे वाटचाल सुरू असून देवाची सेवा करेल, त्याची रोगराई दूर होईल, अशी भाकणूक फरांडे महाराज यांनी केली आहे. ही भाकणूक ऐकण्यासाठी राज्यातील हजारो भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. यात्रेची ड्रोन दृश्ये खास न्यूज अनकटच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत विश्वजित साळुंखे यांनी. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीनला व्यापाऱ्यांनी शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दर दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. शासनाचे हमीभाव 4,892 रुपये असताना व्यापारी 3,180 रुपये ते 2,510 रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी बंद पाडून शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात 5 तास बाजार समितीमध्ये ठिय्या आंदोलन करून संपूर्ण खरेदी विक्रीचा व्यवहार बंद पाडला. बाजार समितीचे सचिव यांनी संबंधित व्यापाऱ्यांवर बाजार कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रायगडच्या हरिहरेश्वरमधील हॉटेल ममतामध्ये शनिवारी फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील तरुणांनी धुडगूस घालत स्कॉर्पिओ वाहनाने हॉटेल मालकाच्या बहिणीला धडक देऊन पलायन केले होते. यातील 3घांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित फरार 8 आरोपींच्या मागावर श्रीवर्धन पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. अमरावती शहरातील फुटपाथवरील हातगाड्यांवर रात्री दारू पिऊन नागरिक चायनीज खायला येतात. त्यामुळे या गाड्यांवर रात्री मोठी गर्दी होत असून दारुड्यांमध्ये वाद होऊन त्याचं रूपांतर भांडणात होत असते. निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने वाहतूक शाखेने या गाड्यांवर कारवाई करून शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी एक पाऊल पुढे उचलल्याचं दिसून आलं. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी हिंमत हरू नये. सरकारकडून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन सत्तारांनी नुकसानग्रस्तांना दिले. पालकमंत्री सत्तार साहेब यांनी आमच्या वावरात येऊन पाहणी करली, स्वतः पिकाची पाहणी करली आणि त्यांना आशीर्वाद दिले की सरसकट नुकसान भरपाई भेटेल असं. आज कंटाळा येथील माननीय पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी भेट दिली आणि खरोखर ते शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालं आहे की सोयगाव तालुका म्हणजे बोलला दुष्काळ पडला आहे. कारण शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि साहेबांनी आश्वासन दिलं ते शेतकऱ्यांना की बा 100% आम्ही भरपाई. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात एका आठवड्यापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असताना जंगलात शेळ्या चारणाऱ्या एका तरुण आणि 3 शेळ्यांवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.
तर दुसऱ्या घटनेत 16 वर्षीय तरुणीचा हनुमंतखेडा येथील शेतातून परतत असताना वीज पडून मृत्यू झालाय. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.